विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। तर आपला आजचा खंड आहे चौथा, त्यामधलं प्रकरण आहे आता आपलं पहिल्या नंबरचं किंवा मेंढकात आरंभ कथा। या ठिकाणी ते म्हणतात किंवा बुद्धांनी निरनिराळ्या वेगळ्या वेगळ्या अतिसूक्ष्म वेगळे वेगळे कथन केलेले आहे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे कथन केलं किंवा भगवान बुद्धांनी अनेक प्रकारे त्यांनी अनेक प्रकारे कथन असं केलं किंवा जोही काही दुखियारा भगवान बुद्धांकडे जायचा तर भगवान बुद्ध आपल्या वाणीतून त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगायचे। म्हणजे जो काही त्यांच्या मनामध्ये जो काही प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं भगवान त्यांना उत्तर सांगायचे आणि त्यांना त्या कथनातून जे काही दुःख होतं, जे काही दुःख त्यांना प्राप्त होतं किंवा जे काही दुःख घेऊन ते येत होते भगवान बुद्धाजवळ, ते अलग अलग प्रकारचं भगवान बुद्धाचा जो काही प्रश्न असला ते त्या ठिकाणी भगवान सांगत होते आणि त्या दुःखातून ते मुक्त होत होते। म्हणून या ठिकाणी ते म्हणतात किंवा आता नागसेनाकडून आपण सर्वच प्रकारचे प्रश्न सोडून घेऊया। म्हणजे नागसेन म्हणते की खूप ज्ञानी होते आणि ज्ञानी असल्याच्या कारणानं मिलिंद राजाच्या मनामध्ये असा प्रकारचा प्रश्न उत्पन्न झाला किंवा नागसेन म्हणतीजी जवळून आपण जे काही होते आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत तेव्हा अलग अलग प्रकारचे प्रश्न आपण सोडून घेऊ। यानंतर ते म्हणतात आहे तर काही गोष्टी एकदम विसंगत आहे। म्हणजे जे काही राजाच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते तर ते त्यामधल्या काही गोष्टी विसंगत होत्या। म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं तरी ते भंतेंना विचारत होते किंवा म्हणून असं सांगतात या ठिकाणी विसंगत नव्हते। म्हणजे त्यांच्या मनामध्ये जो काही प्रश्न उत्पन्न होत होता तो प्रश्न ते करत होते। तेव्हा भविष्यात भगवान बुद्धांच्या धर्म संबंधाने मार्गदर्शक ठरावे किंवा त्यांना असं वाटे किंवा यांनी जर मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी त्यावेळेला समजणार हवं यांना किंवा भगवान बुद्धांच्या धर्म संबंधाचे खरे मार्गदर्शक, तिथपर्यंत मी मानणार नाही म्हणतात यांना किंवा हे भगवान बुद्धांचे शिष्य आहेत किंवा भगवान बुद्धांचे म्हणजे धम्म चालवणारे मार्गदर्शक आहेत म्हणून असे ठरावे। म्हणून नागसेनांनी दिलेली उत्तरे फार मोठा आधार ठरतील असं पण मी समजणार असं कोण म्हणते राजे म्हणतात किंवा मी जे काही प्रश्न विचारले जे काही प्रश्न केले आणि त्याच्यावर जर मला डिपेंड म्हणजे बरोबर उत्तर आलं असेल तर मी समजणार आहोत की नागसेन भंतीजीनं खूप मोठा आधार मला दिला। म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगितलं म्हणून मी समजणार आहोत त्यावेळेला किंवा मोठ्या प्रकारचा मला आधार दिला। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होतात म्हणजे आता सूर्य निघाला, सूर्योदय होतात मिलिंद राजाने आंघोळ केली आणि भूतकाळातील आणि भविष्य काळातील आणि वर्तमान काळातील सर्व बुद्धांना अंजलीबद्ध प्रणाम केला। म्हणजे त्यांनी काय केलं सकाळी सर्वप्रथम सूर्य निघाल्याच्या नंतर त्यांनी आंघोळ केलीच्या नंतर त्यांनी जे काही भूतकाळ चालू होता, जो काही भविष्य काळ चालू होता आणि जो काही आता जो आपला चालू आहे जो काही वर्तमान काळ चालू होता त्यांनी काय केलं मग बुद्धांना अंजलीबद्ध म्हणजे प्रणाम केला। सकाळी त्यांनी धूप दीप प्रज्वलित करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प वगैरे अर्पण करून भगवान बुद्धांना जे काही होऊन गेलेले बुद्ध आणि भगवान बुद्धांना त्यांनी प्रणाम केला। त्यानंतर अष्टशील उपसद त्यांनी ग्रहण केलं म्हणजे याचना केली आणि अष्टशील उपसद त्यांनी ग्रहण केलं। त्यांनी संकल्प केला म्हणजे तो असा त्यांनी जे काही अष्टशील घेऊन जो काही त्यांनी संकल्प केला तो असा होता की मी आजपासून काय संकल्प आहे द्यायचा की मी आजपासून 7 दिवस पर्यंत या अष्टशिलाचे लालन पालन करण्याचं व्रत ग्रहण करतो। म्हणजे किंवा आजपासून मी हा एकच दिवस नाही तर आजपासून मी
7 दिवस अष्टशील ग्रहण करणार आणि याचे व्रत मी ग्रहण करून त्या व्रताचे मी गुरु प्रसन्न रोज प्रसन्न चित्तानं उठून असं 8 दिवस तत्पर मी माझ्या मर्जीनं, म्हणजे कोणाच्या बोलण्यानं नाही, कोणाच्या सांगण्यानं नाही, मी जे काही लालन पालन करणार आहोत किंवा करत आहोत हे मी माझ्या मर्जीनुसार संपादन करणार आहोत. आणि त्यांना अत्यंत कठीण असे मेंढक नामक प्रश्न विचारले. आणि हे जे काही माझा अष्टशील उपसत आहे, अष्टशील उपसत आहे आणि माझ्या मर्जीनं मी याचं लालन पालन करेन आणि माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न उत्पन्न होतील ते मी माझ्या मनाने विचारणार. मग ते प्रश्न कोणते विचारतात? अत्यंत कठीण मेंढक नामक प्रश्न असे ते विचारतील. त्याचप्रमाणे मिलिंद राजाने आपल्या अंगावरील नेहमीच राजवस्त्रे आभूषणे काढून ठेवली. जिथपर्यंत त्यांना ते अष्टशिलाचं पालन करायचं होतं, ते शील काही जिथपर्यंत त्यांना ग्रहण करायचं होतं, एका राजाने जशाप्रमाणे राहा लागते तसं ते राहत नव्हते. ते त्यांनी आभूषणे वगैरे त्यांचं काय ते राजवस्त्र होतं ते बाजूला काढून टाकलं. आणि मुकुट सुद्धा त्यांनी जे काही राजाचं मुकुट असते ते मुकुट पण सुद्धा, कारण की जिथपर्यंत राजाच्या डोक्यावर मुकुट म्हणजे नसते तिथपर्यंत त्याला राजा स्वीकार केला नाही जात. म्हणजे त्यांनी असा संकल्प केला की जे काही 7-8 दिवस मी उपवास करणार आहोत, मग कसा साधा मनुष्य मी स्वतः मध्ये राजा नाही म्हणून घेणार आहोत आणि समोरच्यांनी पण मला राजा हवं, एक राजा हवं म्हणून असं ओळखलं नाही पाहिजे. म्हणजे असं साधा सिंपल मी व्यक्तीच्या भेदमध्ये राहणार नाही, ते परिपूर्ण असं त्यांचा संकल्प होता. किंवा मुकुट पण सुद्धा मी घालणार नाही. आणि जे काही लहानचा रुमाल डोक्याला बांधला, म्हणजे त्या मुकुटाच्या ऐवजी त्यांनी लहानसा असा रुमाल त्यांच्या डोक्याला बांधला, तेव्हा तो एखाद्या तपस्व्यासारखा दिसू लागला. म्हणजे ते राजेशाही घराण्यामध्ये असं काही दिसत नव्हती का बाई एक राजा आहे. ते त्यांनी डोक्याला ते साधे सिंपल कपडे धारण केले आणि एक तपस्व्यासारखा असा त्याच्या डोक्याला रुमाल बांधला. आता ते कसे दिसू लागले? खरोखर एक त्यागी आणि तपस्वी सारखी ते दिसू लागले की नाही बा खरोखर त्यागी मनुष्य आहे, तसे ते दिसायला लागले आणि तसे ते राहू लागले. यानंतर या आठवड्यात त्यांनी कोणते राज्य केले नाही. म्हणजे कोणाला त्यांनी असा मंत्र्याला किंवा जे काही त्याच्या राजाच्या एका हाताखाली जे काही लोक असतात त्यांनी असा म्हणजे कोणाला हुकूम नाही दाखवला. म्हणजे कोणाला स्वतःचे काम जे काही असतील नसतील ते स्वतः, एका राजाला स्वतःचे काम स्वतः कधी राजा करत नाही. तो राजा काय करतो म्हणजे दुसऱ्यांना सांगतो, हुकूम करतो. पण हे यांनी तसं काही केलं नाही. त्यांनी आपापली जे काही कामं होते ते कामं स्वतःच केली, राज्य त्यांनी केलं नाही. न्यायालयात देखील कोणत्याही बाबीचा निर्णय त्यांनी घेतला नाही. जो काही जम्बूद्वीपामध्ये जे काही राजे होते ते त्याच्यामध्ये जो काही 8 दिवस जो काही निर्णय घेतलेला आहे त्या न्यायालयामध्ये, आता त्यावेळेला न्यायालय म्हणजे एक राज्य, राज्य कोण? राज्य जे काही जम्बूद्वीपामध्ये राजा होता त्याच ठिकाणी ते प्रश्न जात होते. मग यांनी तोही प्रकार त्याही बाबतीचा काही निर्णय घेतला नाही. जसं होईल तसं होईल. कोणत्या प्रकारची लालसा पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी उत्पन्न नाही केली. किंवा मी 8 दिवस असं करीन तर राजा म्हणजे राजभवनाचं नुकसान होईल, किंवा कोणी दागदागिने त्यामध्ये काढून नेईल, किंवा कोणी राज सिंहासनावर दुसरा प्रवेश करीन किंवा बसीन, किंवा असं काही त्यांनी मागं पुढचा विचार केला नाही. किंवा त्यांच्या मनामध्ये ती लालसा पण उत्पन्न झाली नाही. कोणाचा द्वेष केला नाही, कोणाचा विचार केला नाही, कोणा भ्रामक कल्पनांना त्यांनी आपल्या मनामध्ये मुळीच आणल्या नाही. कोणाच्या प्रती भ्रम केला नाही किंवा माझे हे जाईल, पुढची जाणार आहे, असं होणार आहे, राजवाड्यामधलं हे चोरी जाणार, ते चोरी जाणार, ही जागा हे घेतील, ती जागा ते घेतील, मंत्री हे घेईल, मंत्री ते सांगेल. त्यांनी असा कोणत्याच प्रकारचा त्यांच्या मनामध्ये भ्रम आणला नाही. तर आपल्या मनामध्ये असा थारा पण दिली नाही. नोकर चाकराप्रती नम्र प्रसन्न असेच आचरण त्यांनी केलं. जसं त्यांच्या राजमहालामध्ये जे काही काम करणारे कर्मचारी होते तशाप्रमाणे ते त्या राजघरामध्ये, राजभवनामध्ये, राजवाड्यामध्ये राहिले. आणि त्यानंतर नोकर चाकर प्रमाणे त्यांनी आचरण केले आणि एकदम नम्रपणे, जसं राजा एक राहतो वरमान करून तसे ते राहिले, एकदम नम्रपणाने, नम्रतेने
विचार करून बोलणं, विचार करून चालणं, विचार करून पाय टाकणं, साऱ्या गोष्टी जे काही होत्या ते त्यांनी बरोबर जशा अष्टशिलामध्ये येतात तसेच त्यांनी लालन पालन केले. म्हणून आपल्या शरीरावर आणि आपल्या वचनावर पूर्णपणे त्यांनी संयम ठेवला. पूर्णपणे किंवा मला कोणताच विनय नियम तोडण्याचा हेतू नाही आणि मी तोडणार पण सुद्धा नाही. मी माझं जे काही आहे, माझं जे काही मी 8 दिवसाचं 7 दिवसाचं उपवास पालन केलं, याचं मी मन लावून आणि चिंतन मनन करून मी याचा अभ्यास करणार आणि कोणताच विनय नियम मी माझ्याकडून कोणतीच प्रकारची चूक भूल सुद्धा होऊ देणार नाही. म्हणून या ठिकाणी 6 आयतनाचे लक्ष देणे त्यांनी रक्षण केले. आपल्या मनात मैत्री केली, त्यांच्या स्वतःवर पण त्यांनी मैत्री केली आणि दुसऱ्यांवर पण त्यांनी मैत्री केली. मैत्री भावनेत ते परिपूर्ण गुंतवून ठेवले, म्हणजे त्यांच्यानुसार त्यांच्याच मध्ये ते गुंतून गेले. दुसऱ्याचा विचार नाही त्यांना, फक्त दुसऱ्याच्या प्रती मैत्री. त्यांना असं वाटतही नव्हतं की बा मी एक राजा आणि मी कसं काय दुसऱ्याच्या प्रती मैत्री करू, पण त्यांनी त्यांच्या पण प्रती मैत्री केली आणि दुसऱ्यांच्या पण प्रती त्यांनी मैत्री केली आणि मग ते त्याच गोष्टीमध्ये गुंतून गेले. गुंतून गेल्याच्या नंतर त्या गोष्टीमध्ये गुंतून गेले. पूर्ण आठवडाभर कुठेही गेले नाही. तो आठवडा ते कुठेच गेले नाही, म्हणजे रथामध्ये पण सुद्धा हिंडले नाही, नगरामध्ये पण गेले नाही, शेतामध्ये म्हणजे जे काही जिथं कुठं राजा जात असते तिथं कुठं ते गेले नाही, किंवा मंत्रिमंडळामध्ये जे काही बैठक असते त्यांची त्याच्यामध्ये पण त्यांना आमंत्रित केलं, त्याच्यामध्ये पण ते गेले नाही. त्यांनी संपूर्णपणे त्या आठवड्यामध्ये पूर्ण त्या अष्टशिलाचं लालन पालन करून स्वतःवर चिंतन मनन केलं, ते पण दृढ संकल्प केला. अशा तऱ्हेने 7 दिवस लोटल्याच्या नंतर 8व्या दिवशी प्राप्त काळी त्यांनी आंघोळ केली. म्हणजे त्यांचं उपवास सुटल्याच्या नंतर त्यांनी आंघोळ केली. त्यांनी जलपान केले. जलपान केल्याच्या नंतर विचारामध्ये मग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये बुद्ध धर्म संघाच्या प्रती ते अगरबत्ती मेणबत्ती लावून त्यांनी पंचांग प्रणाम केला. त्यांच्या विचारात मग्न झाले. अंतःकरणात खूप मोठ्या प्रकारचा त्यांच्या आनंद व प्रफुल्लित झाले. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे काही जसं काही राजा असताना जे काही त्यांच्या मनामध्ये प्रश्न येत होते, द्वेषाचे रागाचे जे काही प्रश्न येत होते ते त्यांच्या मनामध्ये आले नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंद आणि प्रफुल्लित त्यांचं चिंतन मनन चित्त झालं. अशा अवस्थेमध्ये तीर दृष्टीने ते केवळ पायापासून 2 गजावर दृष्टी ठेवून चालत असे. म्हणजे पहा, ते त्यांनी 8 दिवस केल्याच्या नंतर 7 दिवस केल्याच्या नंतर 8व्या दिवशी ज्या वेळेला त्यांचे जे काही संकल्प होता तो तुटल्याच्या नंतर पण सुद्धा ते त्याच अवस्थेमध्ये वागू लागले. म्हणजे तीर दृष्टीने केवळ पायाचं एवढंच अंतर, म्हणजे जेवढं काही आपली मान आहे त्या पायात जिथून कुठून आपला पाय पडेल तेवढंच त्यांचं अंतर राहत होतं. म्हणजे राजाचं अंग वस्त्र धारण केल्याच्या नंतरही, मुकुट घालल्याच्या नंतरही सुद्धा ते तसे त्यामध्ये मग्न होऊन गेले. आणि 2 पायाच्या वर त्यांची दृष्टी, म्हणजे जे काही नजर असते माणसाची ते त्यांची 2 पायाच्या वरती त्यांची नजर चालत असा राजा मिलिंद सवीर नागसेनाकडे गेले. अशाच प्रकारे चालत चालत ते नागसेनाकडे गेले आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून श्रद्धापूर्वक त्यांना पंचांग प्रणाम केला. म्हणजे ते काही चालत गेले आणि जाऊन गेल्याबरोबर ते न बोलता न चालता न कोणती गोष्ट करता पहिले श्रद्धापूर्वक त्यांच्या डोक्या म्हणजे त्यांच्या पायावर त्यांनी त्यांचं डोकं ठेवलं आणि त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून एके बाजूला जाऊन उभा राहिला व म्हणाला, म्हणते मी आपणाशी एकांतात काही बोलू शकतो का? काय म्हणतात ते, किंवा मी माझा काही आहे संकल्प, तुम्ही तुम्हाला एकांतामध्ये बोलून मी बोलू शकतो का? मी इच्छा माझी प्रगट करू शकतो का? ते कोणीही तिसरा मनुष्य असता कामा नये. तिथं माझ्या आणि तुमच्या शिवाय तिथं तिसरा मनुष्य पण सुद्धा असता कामा नाही म्हणतात. बौद्ध भिक्खूंना राहण्यास योग्य अशा 8ही अंगांनी युक्त निर्मळ मनुष्य जंगलातील निवांत स्थळी माझे विचार आपणास सांगावे असे मला वाटले. किंवा आपण एकांत वासामध्ये जंगलात जाऊ, एका झाडाखाली जाऊ, तिथं माझ्याशिवाय आणि तुमच्याशिवाय असं कोणीच नसलं पाहिजे. एकांतामध्ये जाऊन माझे जे काही निवांत स्थळी जाऊन माझे विचार मला सांगावे वाटतात असं मला वाटते म्हणतात.
आपण उभयनाथ म्हणजे अभयनाथ कोणतीही गोष्ट गुप्त अगर रहस्य असू नये, पण ते गंभीर स्वरूपाचे सल्लामत चालत असा रहस्य उघडे असे केले जाते. ऐकण्या इतका मी पात्र झालो. काय म्हणतात ते, किंवा मला असं वाटते की अंतरावर जाऊ आपण. अंतरावर गेल्याच्या नंतर माझं जे काही रहस्य, माझ्या जे काही मनात रहस्य आहे म्हणतात, ते गंभीर स्वरूपापणे मला सांगावं असं वाटत आहे म्हणतात. म्हणून आपण जे काही जे माझ्यामधलं जे काही रहस्य मी उघड करणार म्हणतात, ते ऐकण्या इतकं मी पात्र झालो आहे का मला असं वाटते. आपल्या मनातील भाव उपमेच्या आधाराने देखील स्पष्ट करता येतात. पण ते मला ज्याप्रमाणे या धरणीवर विश्वास ठेवून मौल्यवान धन दौलत त्यामध्ये पुरून सुरक्षित ठेवली जाते, तर त्यावेळेसच तद्दतच मी सुद्धा आपणाकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे रहस्य ऐकून सुरक्षित ठेवण्याचा साठी पात्र आहे, यात मुळी शंका नसावी म्हणतात. काय म्हणतात ते, किंवा जशा प्रकारे मी या 8 दिवस उपवासाचं लालन पालन केलं, याच्यामधून जे काही मला सुख प्राप्त झालं, याच्यामधून माझ्या मनामध्ये जे काही प्रसन्नता आली, याच्यामधून जे काही मला मौल्यवान धन दौलत जे काही मिळाली, त्यामध्ये या रहस्यामध्ये जे काही शंका मला वाटली नाही, माझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची शंका पण सुद्धा मला वाटली नाही, किंवा कोणाच्या प्रती राग नाही, कोणाच्या प्रती देश नाही, कोणाच्या प्रती मोह नाही, तृष्णा नाही, वासना नाही, अहंकार नाही, अशी कोणत्याच प्रकारची माझ्या मनामध्ये शंका मला वाटली नाही. यावर राजा मिलिंद म्हणतो की आणि त्यांचे गुरु नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे अशा एकांत शांत ठिकाणी पोहोचले. म्हणजे राजा मिलिंदाचं त्यांनी ऐकल्याच्या नंतर त्यांना ते दोघे त्या ठिकाणून निघून गेले. त्या ठरल्याप्रमाणे एकांत वासामध्ये ते जाऊन पोहोचले. एका इकडे गेल्याच्या नंतर ते जाऊन पोहोचले. त्यानंतर पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी 8 प्रकारच्या स्थळांना टाळणे बरे. या 8 ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य असं धम्मचर्चा करणार नाही, कारण चर्चा करून सुद्धा काही निर्णय लागत नाही आणि हा मुद्दा तसाच पडून राहतो. काय म्हणतात ते, किंवा आपण एकांत वासामध्ये ठीक आहे आल्याच्या नंतर मग धर्माच्या बद्दल जे काही माझ्या मनामध्ये जे काही रहस्य आहेत म्हणतात, जे काही रहस्य आहे माझ्या मनामध्ये तत्वज्ञानावर जे काही चर्चा मला करायची आहे म्हणतात, म्हणजे माझ्या मनामध्ये काही अत्यंत महत्वाचे जे काही प्रश्न आहे म्हणतात, ते 7 प्रकारचे असो किंवा 8 प्रकारचे असो, या स्थळांना टाकणे योग्य आहे का नाही आहे, कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धम्मचर्चा करू शकणार नाही. मी जे काही प्रश्न करणार म्हणतात तुम्हाला, ते कोणताही बुद्धिमान मनुष्य पण सुद्धा करणार नाही, ही धम्मचर्चा करणार नाही. करून सुद्धा त्याचा काही निर्णय त्यामधून त्याला काहीच मुद्दा सापडणार नाही म्हणतात. ठीक आहे, माझे प्रश्न सर्वात अलग आहेत म्हणतात. तो बुद्धिमान व्यक्तीही माझे प्रश्न करू नाही शक्य, आणि केल्याच्या नंतरही त्याला त्यामधून महत्वाचा मुद्दा काय आहे, म्हणजे बुद्ध धर्म संघामधला अत्यंत महत्वाचा मुद्दा काय आहे, तो त्याला समजणार नाही. तो त्याचे प्रश्न करणार आहे आणि तो मुद्दा त्या ठिकाणी तसाच पडून राहणार आहे म्हणतात. म्हणजे धम्म चर्चेत आरोग्य अशी 8 ठिकाणी आहेत म्हणतात. कोणती 8 ठिकाणी त्याला समजले पाहिजे. म्हणजे 8 ठिकाणे कोणती आहे म्हणतात. मग चढा उताराचं एक ठिकाण आहे म्हणतात. म्हणजे चढा उताराचं एक ठिकाण आहे म्हणतात. म्हणजे असुरक्षित भयाचं एक ठिकाण असं आहे म्हणतात. म्हणजे असुरक्षित माणसाच्या मनामध्ये भय वाढ असं एक ठिकाण आहे म्हणतात. वादळी वाऱ्याचं एक ठिकाण आहे म्हणतात. वादळ वारा जे काही असते ते वाहत असलेलं एक ठिकाण आहे म्हणतात. जे काही नदी किंवा समुद्र जे काही वाहत असते ते एक ठिकाण आहे म्हणतात 4थ्या प्रकारचं. आणि 4थ्या प्रकारचं असं आहे म्हणतात, किंवा अत्यंत गुप्त झालेलं असं एक ठिकाण आहे म्हणतात. कोणती वस्तू हरपली किंवा कोणी लुप्त झालं किंवा मी असा होतो किंवा ते हरपलं, ते एक ठिकाण आहे म्हणतात. पवित्र असे देवस्थान हे एक ठिकाण आहे म्हणतात. जे अधिक रहसारी असं एक ठिकाण आहे म्हणतात. पूल आणि घाट असं एक ठिकाण आहे म्हणतात. हे 8व्या नंबरचं हे ठिकाण. अशा प्रकारचे 8 ठिकाण आहे म्हणतात. एक पवित्र देवाचं स्थान आहे म्हणतात. एक जेथे कोणी पूल आहे म्हणतात.
घाट आहे म्हणतात. आणि जे कुठे रहदारी असं आहे म्हणतात, अधिक अधिक प्रकारचं उत्पन्न होण्याचं ते एक ठिकाण आहे म्हणतात. एक ठिकाण असं आहे म्हणतात किंवा कोणी लुप्त झालं, कोणी हरपलं, ते एक ठिकाण आहे म्हणतात. किंवा कोणाला भय उत्पन्न झाला असं एक ठिकाण आहे म्हणतात. एक ठिकाण असं आहे म्हणतात किंवा वादळ वारा येते म्हणतात, या निसर्गाच्या ठिकाणात बरे. एक ठिकाण असं आहे म्हणतात किंवा कोणाच्या प्रती भय उत्पन्न होते, कोणाला भय लागते. आणि एक ठिकाण असं आहे म्हणतात किंवा चढ्याचं उतार्याचं एक ठिकाण आहे म्हणतात. मग याच्यावर कबीर म्हणाले, महाराज या स्थळामधील दोष कोणते की जेणेकरून जी ठिकाणे ताज्या मनाची आहे म्हणतात. मग हे जे काही 8 ठिकाणचे प्रकार, 8 प्रकारचे जे काही ठिकाण आहे म्हणतात, ते यामधून जेणेकरून स्थळामधील दोषाचे कोणते आहेत आणि जेणेकरून जी ताज्या मनाची आहेत ती अशी मानावं लागेल म्हणतात. यावर राजा म्हणाला, म्हणते चढ उतार असलेल्या ठिकाणावर मन लागत नाही, त्यामुळे चर्चा विकट जाऊन कोणताच निष्कळंक निघत नाही. काय म्हणतात ते जे काही पहिल्या नंबरचं चढा उताराचं जे काही ठिकाण आहे म्हणतात, किंवा आता आपलं मन अति आहे, आता आपलं मन खाली आहे, आता आपलं मन लगेच वर जाते, लगेच आपली नजर तिकडे जाते, मग आपलं मन तिकडे जाते, म्हणजे कमी होते, जास्त होते. माणसाची तब्येत खराब झाली तर कधी उतरते, कधी कमी होते, मन लागत नाही मग त्या ठिकाणी. जेणेकरून त्या ठिकाणी चर्चा म्हणजे त्या स्थितीमध्ये आपल्या समोर कोणी चर्चा केली तर ते पण विकट जाते. कोणत्या निष्कळंक म्हणजे दृढ निश्चय आपण त्या प्रकारे करू शकत नाही. अनुसुरक्षित भयवाह ठिकाण म्हणजे काळजीने चित्ताची ताराबंद उघडते किंवा असते, त्यामुळे मनामध्ये चर्चेमध्ये मन लागत नाही. कोणत्या मनामध्ये आपल्या कोणत्या चांगल्या प्रकारचा जर एखाद्याने मार्ग सांगितला त्या गोष्टीमध्ये सुद्धा आपलं चिंतन मनन होत नाही, त्या चर्चेमध्ये आपलं मन लागत नाही. वादळी वारा वाहत राहतो, असे असलेल्या परंपराचे शब्द नीट ऐकू येत नाही. म्हणजे आता वादळ वारा चालू असला आणि कोणी जर आपल्याला धम्मचर्चा म्हणा किंवा आपण फोनवर जरी बोलतो, ते वादळ वारा असला किंवा गाडीवर असतो, हवा असते, तर आपल्याला बरोबर त्याच्यामधून ऐकू येत नाही, नीट ऐकू येत नाही म्हणतात. अत्यंत अशा गुप्त ठिकाणी चर्चा असा दुसरा कोणी करू शकत नाही. किंवा ते लपूनही ऐकण्याची शक्यता असते. ठीक आहे, लपूनही ऐकण्याची शक्यता त्यांच्यामध्ये झाली किंवा पवित्र झाली, देव सानिध्य चर्चेचा विषय कारण गंभीर होण्याची शक्यता असते. पुलावर बसून चर्चा करीत नाही कोणी. आता चर्चा करायची आपल्याला, कोणता पूल असला एखादा, त्या पुलावर बसून करण्याची आपल्याला ती चर्चा करण्याची असता चंचलता त्याच्या मनामध्ये येत नाही. कारण की जे प्रकारची जे काही चर्चा करायची आहे म्हणतात, ती चर्चा ज्या ठिकाणी करायची आहे त्याच ठिकाणी योग्य वाटते. म्हणजे धम्माची चर्चा, आता आपण धम्मचर्चा जे काही असते आपल्याला रोडवर उभी राहून म्हणा किंवा पुलावर बसून म्हणा, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी ती चर्चा करायची असते त्या ठिकाणी ती योग्य वाटते. त्याच वेळेला त्याच्यामध्ये चंचलता उत्पन्न होते किंवा निर्माण होते, त्याच ठिकाणी ती योग्य वाटते. शक्यता असे सार्वजनिक घाटावरील चर्चा सर्विस जाहीर होतात. यासाठी असे म्हटले आहे की धार्मिक विषयावर सल्ला मस्त करण्यातही 8 ठिकाणची हे ताज्य मानली पाहिजे म्हणतात. म्हणजे जी काही गोष्ट जेणेकरून जे ज्या ठिकाणी करायची आहे म्हणतात, ते त्या ठिकाणी झाली तरच योग्य वाटते किंवा योग्य राहते. म्हणजे धार्मिक चर्चा करण्यास आरोग्य अशा 8 ठिकाणची 8 व्यक्ती आहेत म्हणतात. मग या ठिकाणी ते म्हणतात की बनते या चर्चेचा विषय बिघडून अर्थात अनर्थ करणारे 8 प्रकार कोणते आहेत. किंवा एखादा मनुष्य धर्माची चर्चा चालू आहे, म्हणजे अयोग्य अशा ठिकाणी 8 व्यक्ती कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्या चर्चेला बिघडून देणारी अशा अर्थात अनर्थ करणारे, किंवा कोणी कोणाच्या मनामध्ये किंवा कोणी चांगलं कार्य करत असणार त्याच्यामध्ये अनर्थ कोणी टाकू शकते किंवा त्याच्या मनामध्ये दुःख पोहोचू शकते. मग ते 8 प्रकारचे कोणते आहेत, लोक कोणत्या प्रकारचे असतात, त्यामधून लोक असतात बरं. ते या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा कुठं धार्मिक चर्चा जर चालू आहे आणि धार्मिक विषय चालू आहे, कोणत्या चर्चेचा धार्मिक विषय चालू आहे किंवा अत्यंत महत्वाचा विषय चालू असल्याच्या नंतर त्या चर्चेमध्ये बिघडून देणार कोण असते, तर ते म्हणतात मनुष्य असते. म्हणून अत्यंत महत्वपूर्ण लोक असतात त्याच्यामध्ये, किंवा
100 लोक आहेत, 100 लोक धम्माची चर्चा ऐकून गेले. ऐकून गेल्याच्या नंतर त्यामधून जर कोणते चिंतन मननामध्ये घेतले किंवा आपल्या मनामध्ये त्यानं परिपूर्ण त्या गोष्टीला ऐकून चिंतन मनन केलं तर ते त्याच्या कामात येणार. नाही तर तो एखादा जर मनुष्य त्याच्यामधला असला की अरे नाही ते काही कामाचा विषय होता, तो विषय होता तो त्या विषयावर पहिलेच अभ्यास होता, त्याच्यावर महाविश्वासच बसत नाही, म्हणजे तो काय झाला मग बिघडून देणार. काय झाला तो त्या 4 लोकांना अनर्थ पोहोचवणार किंवा जेणेकरून त्याला असं वाटतं की हा विषय जो काही चर्चेचा हा जो काही विषय झाला हा मला पण ऐकण्याचा नाही आणि यांना पण ऐकू देण्याचा नाही आणि यांच्या मनामध्ये पण त्यांच्या प्रति भूत घालून द्यायचा आहे म्हणतात. म्हणून अत्यंत महत्वपूर्ण चर्चा करीत असताना त्याची जे काही संगत आहे म्हणजे जो काही संघामध्ये बसून आपण जे काही चर्चा ऐकत आहोत किंवा करत आहोत तर त्या चर्चेमध्ये आपण असा आपला शब्द नाही निघाला पाहिजे किंवा जो ज्या ठिकाणी मुद्दा जो विषय आपला ज्या विषयाला घेऊन आपण चालत आहोत त्याचा जो काही अंत आहे तो त्याच ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे आपण आता या ठिकाणी 5 जणांमध्ये जर एक विषय आपण काढला किंवा भगवान बुद्धाला 40 दात काऊन होते किंवा भगवान बुद्धाची उंची आपल्यापेक्षा जास्त काऊन होती, भगवान बुद्धाचे पाय असे काऊन होते, भगवान बुद्ध म्हणजे दिसायले एवढे सुंदर कसे होते, म्हणजे एक त्यातला आपला कोणताही प्रश्न जर या ठिकाणी आपण केला तर त्याचा जो काही अंत आहे तो ततीच झाला पाहिजे. त्याच्यामध्ये मधामध्ये कोणताही अर्थ किंवा कोणताही शब्द कोणा बोललं नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये चालू नाही. म्हणजे ज्या गोष्टीचा ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची सुरुवात झाली त्याचा अंतही ततीच झाला पाहिजे. म्हणतात जसं मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये सांगण्यात येते किंवा म्हणून या प्रकारे किंवा जो ज्या गोष्टीचा संघ आहे ज्या ठिकाणी झाला पाहिजे त्या ठिकाणी त्याचा अंत झाला पाहिजे. म्हणून 8 प्रकारचे लोक असतात. भगवान काय म्हणतात या ठिकाणी किंवा 8 प्रकारचे लोक असतात. मग ते लोक कोणत्या प्रकारचे असतात, भगवान म्हणतात या ठिकाणी सर्वात पहिली आहे किंवा लालची तर समजूनच जाते तुम्हाला, अधिक इच्छा किंवा आता आज 50 भेटतील उद्या 100 भेटतील, त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी त्याच्या मनामध्ये 300 भेटतील 500, म्हणजे हे काय झाली माणसाच्या मनामध्ये एक लालसा. म्हणून पहिल्या प्रकारचं प्रकरण 8 प्रकारचे जे काही लोक आहेत त्यामध्ये भगवान म्हणतात किंवा पहिल्या प्रकारचा आहे लालची आणि दुसऱ्या प्रकारचा आहे म्हणतात देशी म्हणजे दृष्ट, आपलं बरं नाही पाहणं आणि आपलं बरं नाही होतं दुसऱ्याचं पण सुद्धा बरं नाही पाहणं, म्हणजे आपल्या मनामध्ये पण द्वेष उत्पन्न आणि दुसऱ्याच्या मनामध्ये पण द्वेषाची भावना घालून देणं त्याला काय म्हणतात दृष्ट मनुष्य आणि देशी मनुष्य. आता भ्रामिक मनुष्य अशाला म्हणतात किंवा त्या चिंतन मननामध्ये जो काही अभ्यास मी केला त्या भ्रमामध्ये त्या ब्रह्माच्या प्रती मला तर नाही कळू राहिलं काही, म्हणजे त्या ब्रह्माप्रती मग दुसऱ्याच्या प्रतीमध्ये म्हणजे मी जो काही अभ्यास करत आहोत त्या अभ्यासाच्या बद्दल मला काही समजत नाही, मग मी त्याच्या प्रती पण तसंच भावना टाकून देईन, तो अभ्यास करू नको गड्या, ते काही लागत नाही, ते काही खरं नाही, तो काही अभ्यास काही कामाचा नाही, तर ती नंबर लागला तर ती नंबर लागला ना ते काही कामाचं नाही गड्या, ते काही करू नाही फायदा, याला काय म्हणतात भ्रमिक. आणि गर्विष्ठ कशाला म्हणतात 5व्या नंबरचा आहे गर्विष्ठ अशाला म्हणतात किंवा आपल्याकडे जे काही आहे आपण त्याच्यामध्ये सुखी आहोत, सुखी असल्याच्या नंतर आपल्यामध्ये जे काही नंतर धनसंपत्ती आल्याच्या नंतर आपलं जे काही राहण्याचा जो काही म्हणजे जो काही स्वभाव आहे तो तसाच राहायला पाहिजे, नाही तर त्याच्यामध्ये बदल झाला तर काय म्हणतात या ठिकाणी भगवान त्याला म्हणतात गर्विष्ठ, असं 5व्या नंबरमध्ये सांगितलेलं आहे. आणि 6व्या मध्ये सांगितलेलं आहे की लोभी सांगितलेलं आहे किंवा दुसऱ्याचं काही जर आपल्याला मोठं दिसलं तर आपल्या मनामध्ये पण असा संकल्प नाही आला पाहिजे म्हणतात किंवा आपलं पटकनी उद्या झालं पाहिजे, त्याच्या मनामध्ये असा संकल्प झाला पाहिजे किंवा मी पण माझ्या कष्टाच्या कमाईनं वेळ लागला तर चालेल पण माझ्या कष्टाच्या कमाईनच करणार. म्हणजे आता समजा आपल्या जवळ आपला एक छोटासा बिझनेस होता किंवा काहीतरी म्हणा